नागपुर में किफायती घरों को नई रफ्तार मिली है। प्रधानमंत्री आवास योजना 2.0 के तहत मौजा नारी में स्वप्न पूर्ति आवास परियोजना की शुरुआत हुई। कार्यक्रम में महापौर नीता ठाकरे सहित कई जनप्रतिनिधि मौजूद रहे। यह योजना जरूरतमंद परिवारों के लिए बड़ी राहत मानी जा रही है। खासरा क्रमांक 96/4 मौजा नारी में शुरू की गई स्वप्न पूर्ति आवास परियोजना के तहत आर्थिक रूप से कमजोर वर्ग के पात्र नागरिकों के लिए 1 और 2 BHK फ्लैट उपलब्ध कराए जा रहे हैं। आवेदन प्रक्रिया 24 फरवरी 2026 दोपहर 3 बजे से 31 मार्च 2026 रात 12 बजे तक ऑनलाइन चालू रहेगी। 1 BHK फ्लैट के लिए 3000 और 2 BHK फ्लैट के लिए 5000 आवेदन शुल्क लगेगा, जो गैर रिफंडेबल होगा। सभी इच्छुक नागरिक नागपुर महानगर पालिका की आधिकारिक वेबसाइट पर जाकर आवेदन कर सकते हैं। योजना का उद्देश्य किफायती दरों पर सुरक्षित घर उपलब्ध कराना और पारदर्शिता सुनिश्चित करना है। परियोजना में आधुनिक मूलभूत सुविधाएं उपलब्ध है। अधिकारियों ने नागरिकों से अनुरोध किया है कि वे निर्धारित शर्तों और समय सीमा का पालन करें। यह पहल शहर में सुलभ आवास और स्थायी जीवन प्रदान करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम मानी जा रही है। स्कीम अंतर्गत आपला हा प्रोजेक्ट लॉन्च होतो आहे PMAY 2 असाच एक प्रोजेक्ट जो आहे PMAY 1 मध्ये आपण ऑलरेडी राबवलेला आहे। साधारणतः 400-450 घरांचा जो आपला प्रोजेक्ट होता, स्वप्ननिकेतन असं त्याचं नाव होतं। असाच आता PMAY 2 मधला पहिला आपण जो प्रोजेक्ट आहे तो नागपूरमध्ये नारीमध्ये लॉन्च करतो आहोत। तिच्यामध्ये नारीमधला खसरा क्रमांक 96/4 येथे 16,103 चौरस मीटर जागेवर साधारणतः 518 EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन चे जे लोक आहेत त्यांच्या सदनिकांचं जे आहे तो आपण याला मंजुरी झालेली आहे। हा प्रोजेक्ट मनपाने आपल्या स्वतःच्या जागेवर जो आहे तो आपण बनवतो आहोत। त्याला राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची सुद्धा मान्यता प्राप्त झालेली आहे। याच्यामध्ये एकूण 518 जे आपले EWSचे जे घरकुलं आहेत, तर तिच्यात EWS म्हणजे साधारणतः 3 लाख रुपयाचं ज्यांचं वार्षिक उत्पन्न असतं, त्याच्या खाली जे आहेत आणि इतर पण काही एलिजिबिलिटीच्या कंडिशन्स आहेत, तर ते जे क्वालिफाय करतात ते या प्रोजेक्टमध्ये अप्लाय करू शकतील। आपली जी ॲडव्हर्टाइजमेंट तयार झालेली आहे तिच्यामध्ये आपण याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत आणि आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा याची लिंक अवेलेबल करून दिलेली आहे। जर अतिरिक्त माहिती हवी असेल तर ती तिथून मिळू शकते। यात जे आरक्षणाचे प्रकार आहेत म्हणजे 518 घरकुलांमध्ये 1 BHKचे काही घरकुलं असणार आहेत आणि 210 एकूण 1 BHK आणि आम्ही यावेळेस 2 BHKचे पण काही घरकुलं ठेवलेले आहेत, जे 450 स्क्वेअर मीटर जो कार्पेट एरियाचं आपल्याला बंधन होतं त्याच्या खालचेच आहेत ते। कारण काही लोकांची अशी मागणी होती की आम्हाला 2 किमान बेडरूम्स पाहिजे आणि ते 450 स्क्वेअर मीटरच्या आतमध्ये 450 स्क्वेअर फूटच्या खाली असल्यामुळे 45 स्क्वेअर मीटरच्या ते आपल्या PMAY मध्ये अलाउड होतं। तर तसे आपण 2 कॅटेगरीज ज्या आहेत त्या ठेवल्या होत्या। 210 या 1 BHKच्या आहे आणि 308 हे 2 BHKचे आहे। आणि तिच्यामध्ये मग अराखीव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इमाव आणि दिव्यांग यांच्यासाठी जे वेगवेगळे आपले रिझर्वेशन्स असतात, जसं आपण पहिल्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा दिले होते त्याच पद्धतीने आपण यावेळेसही त्याचे रिझर्वेशन्स ठेवलेले आहेत। अर्जदाराची जी पात्रता निकष आहेत ती आपली पंतप्रधान आवास योजनेमधले जे पात्रता निकष आहेत ती असणार आहे। अर्जदार हा नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतला रहिवासी असावा, त्याचे किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावाने देशात कुठेही पक्के घर नसावे आणि उत्पन्नाची मर्यादा जी आहे ती 3 लाख दिलेली आहे। इतर जे काही नियम आहेत ते सगळे हे पंतप्रधान आवास योजनेमधले जे आपले नियम दिलेले आहेत हेच आपण या प्रोजेक्टसाठी लागू करणार आहोत। तर अशा रीतीने जो एक चांगला असा प्रोजेक्ट ज्याचं कौतुक म्हणजे इव्हन स्टेट पातळीवर जे झालं असा PMAY 1 मधला आपण एक चांगला HP प्रोजेक्ट राबवला, त्याच धर्तीवरती हा त्याच्यापेक्षा इनफॅक्ट थोडा मोठा आणखी असा 518 घरकुलांचा नवीन जो आपला PMAY 2 मधला प्रोजेक्ट आहे तो आपण आता लॉन्च करतो आहोत। नागपुर के आर्थिक रूप से कमजोर परिवारों के लिए यह एक महत्वपूर्ण पहल है। शहर के विकास के साथ हर नागरिक को सुरक्षित और सम्मानजनक आवास मिले, यही लक्ष्य है। ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, जे स्वतःचं घर घेऊ शकत नाही, त्याही लोकांनी आपलं स्वतःचं घर घेण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका विचार करते। शासनाच्या निर्देशानुसार म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीच्या साह्याने आणि त्याच्या निर्देशांनी ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आहे। मी दोन्ही सरकारला देखील आभार मानते यासाठी। आणि खरं म्हणजे कुठलाच मुद्दा उरला नाही हे जरी खरं असलं तरीसुद्धा काही गोष्टी निश्चित आहे। आत्ताच मगाशी दादांनी म्हटलं आणि याच्यामध्ये जेव्हा हे सँक्शन झालं हे आता
कारण मंजूर झालेले विषय आहे. पण याच्यामध्ये जसं बागबगीच्यांचा विषय आहे, मुलांच्या इम्युनिटीजचा विषय आहे, लहान मुलांच्या लिफ्टचे विषय आहे, दिव्यांगांसाठी प्रायोरिटीमध्ये ग्राउंड फ्लोअर देण्याचा विषय, हे सगळे आहे. पण तुम्ही जसं म्हटलं की पर्यावरणाच्या दृष्टीने तर ते मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे की आपण शहरात इतर सर्व लोकांसाठी जेव्हा हा विचार केला, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तर समजा यामध्ये आहे का हा विषय? आहे मॅडम, आहे. मला ग्रीन बिल्डिंग आहे. माझ्या माहितीमध्ये ते होतं की आहे. परंतु समजा त्यामध्ये अधिक ताकदीने म्हणजे कुठल्याही प्रकारे याच्यात कुठली गफलत होणार नाही. समजा याचं म्हणजे तपासणी पूर्ण केल्याशिवाय आणि बिल्डरकडून कुठल्याही प्रकारे लोकांना देण्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेतल्या जातील अतिशय ताकदीने, हे महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी ज्या लोकांनी स्वतःचं त्यांचं घेतलं आहे, त्यांना एक समजा सोलर सिस्टम त्यांनी स्वतःचं घेतलं तर त्यांना त्यामध्ये सूट देता येऊ शकते का, त्यांच्या टॅक्सेसमध्ये सूट जी आपण महानगरपालिकेच्या याच्यामध्ये ऑलरेडी देतो आहे, या सगळ्या सूट देण्याचा देखील विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. तोही आपल्या सिस्टममध्ये अंतर्भूत करून घ्यावा, हे महत्त्वाचं आहे असं वाटते. रस्त्यांचे विषय आहे, ट्रंक लाईन्स म्हणजे एका वेळी त्या ठिकाणी असलेली जी पूर्ववत जुनी व्यवस्था आहे की एकदम स्कीम होणार आहे, 500 घरकुल एकदम तयार होतील, त्याचा लोड जो सगळा महानगरपालिकेवर वेगळ्या प्रकारे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चित केलेला आहे. पण त्याही म्हणजे विचार केल्यावर त्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच ताकदीने पूर्ण होतील, याही गोष्टीचा जोपर्यंत बिल्डर ते सगळं काम पूर्ण करणार नाही. आणि कारण एकदा कसं होते की आपण अलॉट करून देतो, लोक राहायला येतात, बिल्डरकडून घेऊन घेतल्यावर बिल्डरही मोकळे होऊन जातात, अशा कुठल्याही गोष्टी याच्यात होणार नाही. या सगळ्या गोष्टीची काळजी महानगरपालिकेच्या वतीने घ्यावी, ही देखील या ठिकाणी सूचना आहे. स्वप्नपूर्ति परियोजना नागपुर में किफायती और सुरक्षित आवास को नई गति देगी। पारदर्शिता प्रक्रिया और सरकारी सहयोग से पात्र परिवार अपने सपनों का घर पा सकेंगे। नियमों और पात्रता का पालन करने वाले सामान्य वर्ग के लिए यह योजना कितनी किफायती साबित होगी? क्या हर पात्र परिवार इसका लाभ उठाकर स्थिर और सम्मानजनक जीवन पा सकेगा? और यदि किसी का नंबर इस बार नहीं लगा तो गैर रिफंडेबल आवेदन शुल्क के बावजूद उनके लिए आगे क्या विकल्प होंगे? क्या भविष्य में फिर से आवेदन मिलेगा या कोई वैकल्पिक योजना उपलब्ध कराई जाएगी? इसका जवाब तो आने वाला समय ही तय करेगा।